आता चर्चेसाठी गेस्ट सेंटरकडे जाऊयात. पुन्हा एकदा आपल्या आजच्या गेस्टची ओळख करून देते. विनोद पाटील मराठा आरक्षण याचिकाकर्ते, प्रशांत जगताप नेते शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आणि ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत आहेत. आणि अर्थातच सुरुवात आपण करणार आहोत प्रशांत जगताप यांच्यापासनं. प्रशांतजी, आज भुजबळांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिलेले केंद्रातले नेते, असं म्हटलं की त्यांचा रोख कोणाकडे असा प्रश्न मनात येत असताना साहजिकच तो शरद पवार यांच्याकडे असावा असंही लगेच मनात येतं. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांच्या प्रश्नावरती तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, मुळातच माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी असा प्रश्न करणं हाच मोठा एक या ठिकाणी कुतूहलाचा किंवा आश्चर्याचा विषय असू शकतो. त्याचं कारण आहे की मान्य छगनरावजी भुजबळ यांनी मान्य पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज केलेलं आहे. मान्य पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना या देशामध्ये पहिलं राज्य होतं की ज्या राज्यांनी मंडल आयोग स्वीकारला आणि ओबीसींना या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये आता जरांगे पाटील ज्या आंदोलनावर ज्या गोष्टीचा उल्लेख करताय किंवा ज्याच्यासाठी खूप नका या ठिकाणी रणकंदन माजलंय, त्या कुणबीचा सुद्धा समावेश त्यावेळेस समाविष्ट करताना मान्य छगन भुजबळ साहेब ह्या त्यावेळेसच्या मंत्रिमंडळात होते. त्याच्यामुळे ओबीसींना किंवा कुणबींना जे काय आरक्षण मिळाले ते पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मिळाले. हा पहिला भाग. दुसरा भाग, मधल्या काळात जी सरकार आली ती आघाडी सरकार असेल किंवा आमचं महाविकास आघाडी सरकार असेल किंवा त्यावेळेसचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असेल किंवा आताचं महाविकास आघाडी सरकार असेल, या काळामध्ये ज्या ज्या सरकारांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला किंवा ओबीसीने या संदर्भात सवलती द्यायचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये माझ्या पक्षाने कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता तर पवार साहेबांनी खुलेपणाने सांगितलंय की सरकारने मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची दोघांची फसवणूक करू नये. सरकार राज्यामध्ये 250 आमदारासहित ताकदीनिशी सरकारमध्ये आहे मान्य फडणवीस साहेब, आणि वर नरेंद्र मोदी साहेब राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने आहेत. त्यांना जर खरंच नका मराठ्यांच्या आणि ओबीसीबद्दल कळवळा असेल तर त्यांनी घटनात्मक नका या ठिकाणी जे काही बदल करावेत घटनेत दुरुस्ती करावी. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकार या ठिकाणी ओबीसींची आणि मराठ्यांची दोघांची फसवणूक करत आहे. बरं, आपल्याकडे परत एकदा येते. आपली भूमिका कळलेली. आता मी विनोदजींकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं की भुजबळांनी हा जो प्रश्न केलेला आहे बड्या मराठा नेत्यांना, त्यांची ती भूमिका, तो प्रश्न तुम्हाला पटतोय का? भुजबळ साहेबांनी त्यांची जी भूमिका मांडली ती पॉलिटिकल भूमिका असं मी या ठिकाणी सांगतो. तर 2-3 गोष्टीकडे आपल्या भुजबळ साहेबांकडे आपल्या गांभीर्याने पाहावं लागेल.